बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। पाड्यावरून आलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि भावांनो, सर्वांना जिंदाबाद। शेतकरी शेतमजूर एकजुटीचा, शेतकरी शेतमजूर एकजुटीचा। आणि मंचावर उपस्थित आजच्या या तुमच्या विशाल सभेचे अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रमुख, ज्यांना अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या समस्यांवरती भूमिका घेताना खासदार ज्यांना म्हणावं असे जनप्रतिनिधी राहिलेले पाहतो आहोत, असे डॉक्टर व्यंकटेश काब्देजी, शेतकरी संघटना म्हणून मजबूतीने हाही लढा चालवणारे आणि तुम्हाला ताकद देणारे, मार्गदर्शन करणारे, शेतकऱ्यांसाठी झटणारे गुणवंत पाटीलजी, आणि इथे उपस्थित आमच्या बरोबर आलेले भाऊराव मोरे, ज्यांनी मला इथे खेचून आणलेला आहे। फोनवरून मला जे वाटत होतं ते त्यांना पाहिल्यावरती जाणवलं की सर्वात युवा तरुण तेच आहे। आणि बालाजी भाऊ जे सकाळपासून आमच्या बरोबर आहेत, कैलाश भाऊ ज्यांना आधी सुद्धा मी पाहिलेलं आहे समाज कार्यकर्ते म्हणून, आणि ते सुद्धा देगलूर पासून इथे आलेले आहेत, आणि तिडके भाऊ तहसीलदार हिमतीने लोकांच्या मध्ये येऊन सुरक्षित स्वतःला मानून सवाल जवाब करण्यासाठी तयारी दाखवणारे अधिकारी। आणि इथे आज अनुपस्थित असले तरी मी कलेक्टरांची आठवण काढून म्हणते की अनुपस्थित संवादशील संवेदनशील जिल्हाधिकारी अभिजित राऊतजी, सर्वांना धन्यवाद देते की हा संवाद करण्याची संधी मिळाली। साथींनो, आज आपण देशभरातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते पाहतोच आहोत। आमचा संयुक्त किसान मोर्चा आहे, 500 संघटनांचा मोर्चा, ज्यांनी दिल्लीमध्ये 13 महिने डेरा घातला, 750 शेतकरी शहीद झाले, आणि 3 कायदे असे होते की जे शेतकऱ्यांना कंपनीकरणाच्या घुसपैठीमुळे शेती आजादी के साथ अमृत महोत्सव मनाते हुए भी करने नहीं देते, आणि राशन व्यवस्था बंद हो जाती, जो अभी भी बंद करने का चल ही रहा है। माझा जरा हिंदी चॅनेल पण मध्ये मध्ये चालतो। तर देशभरामध्ये आज शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती अशी अवस्था आहे की इथे तशी अवस्था येऊ नये, पण रोज किमान 50 शेतकरी आत्महत्या करतायत। मराठवाडा असो की विदर्भ असो, शेती करणारे तुम्ही अन्नदाते आहात आमचे। कौन खिलाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान। अरे कौन खिलाता हिंदुस्तान? ज्यांना मान्य आहे त्यांनी हात मुठ्ठी बंद करून वरती बोलून आवाजाला उत्तर द्यायचंच आहे। कौन खिलाता हिंदुस्तान? भारत का? कौन बनाता हिंदुस्तान? कौन चलाता हिंदुस्तान? अरे कौन खिलाता हिंदुस्तान? मग असं असताना सुद्धा शेतीमध्ये मातीमध्ये तुमचे हात आहेत म्हणून आम्ही दुपारचं जेवण जेवलो आणि रात्रीचं जेवू, आणि असे अन्नदाते अन्नदात्री यांची अशी कशी काय स्थिती आहे हे पाहिलं की हृदय फाटून जात। एक गाणं आहे ते मी आता सगळं नाही तुम्हाला ऐकवत, त्याच्यात 2 ओळी ऐकवते, ते हवं तर शेवटी आपण ते। टूटी माला जैसे बिखरी किस्मत आज किसान की, टूटी माला जैसे बिखरी किस्मत आज किसान की, जो अपने कंधे पर देखो खुद हल लेकर चलता है, आज उसी की कठिनाई का हल क्यों नहीं निकलता है।
है जिनसे उम्मीद उन्हें बस, है जिनसे उम्मीद उन्हें बस, चिंता है मतदान की। टूटी माला जैसे बिखरी किस्मत आज किसान की। देख कलेजा फट जाता है, आंखों से आंसू बहते, ऐसा ना हो कलम रो पड़े सच्चाई कहते कहते। बाली तक गिरवी रखी है, बाली तक गिरवी रखी है, बेटी के अभिमान की। टूटी माला जैसे बिखरी किस्मत आज किसान की। आज अशीच अवस्था शेतकऱ्यांची का आहे? जो अन्नदाता आहे, जो निसर्गाची साधनं, जल आहे, जमीन आहे, तुमचीच आहे. ही लेंडी नदी तुमचीच आहे हो, कोणाची आहे? तुम्ही पिढी पिढी तिथे राहता त्या नदीच्या खोऱ्यामध्ये, आणि तरी तुमचीच अशी अवस्था व्हावी. तुम्हालाच विस्थापित करणारे प्रस्थापित असतात, आणि म्हणून ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई. आणि आज वेगवेगळ्या प्रकारे शेतकरी जे भोगतो आहे त्या सगळ्याबद्दल आज बोलण्याची वेळ नाही. पण जी विषमता या देशामध्ये आहे, जी गैर बराबरी आहे, ती विभत्स स्वरूप घेऊन चुकलेली आहे. गौतम अदानी नाव कोणी ऐकलं नाहीये? सगळ्यांनी ऐकलंय का? हात वरती करून हिमतीने सांगा आम्ही ऐकलंय. पण त्यांची रोजची कमाई तुम्ही ऐकलीये का? रोजची कमाई 1600 कोटी रुपये. 1600 कोटी रुपये. आज शेतमजुराला 600 रुपये मिळतात का रोजचे? रोजगार गॅरंटी योजनेखाली मिळतात का? शेतकऱ्याला सुद्धा अगर साधी छोटी शेती असेल तर तेवढी कमाई रोजची होते का? नगद फायदा. शेतकऱ्याच्या सगळ्या फसलेला, सगळ्या पिकाला योग्य भाव मिळेल तर कर्जदार होणार नाही. आणि मुआ की झाली पर देखो फासी झूम गए, हे आपल्याला करावं लागणार नाही. मग आपण आत्महत्याच्या बाजूनी नाही आहोत, पण ही विकासाच्या नावाने जी हत्या होते आहे तिचा अहिंसक सत्याग्रही बनवून सामना तुम्ही करत आहात, म्हणून तुम्हाला सलाम करायला आम्ही आलो. जनशक्ती ही आपली ताकद आहे, सत्ता नाही, धनसत्ता नाही, 5 वर्षाची खुर्ची नाही. पण तुम्ही कायमची धरतीलाच आपला आधार बनवून बसला आहात, तीच तुमची शक्ती आहे, तीच तुमची ताकद आहे. आणि म्हणून धरतीला धरून बसणारे तुम्ही आणि क्रमिक उपोषणावर बसणारे तुम्ही, आमच्यासारख्या सगळ्यांना तुमच्या बरोबर उभं राहिलं नाही तर मग अपने लिए जिये तो क्या जिये असं म्हणावं लागतं. तेव्हा हे लक्षात ठेवा की तुमचा हा संघर्ष आज देशभरामध्ये अशा प्रकारे जी हातातली पिढ्या पिढ्यांची साधनं हिसकावून घेतली जातात, तुम्ही स्वेच्छेने देऊ पाहिले का? हे धरण बांधण्याच्या मध्ये तुमचा सहभाग होता का? तुमच्या ग्रामसभेला, ग्रामपंचायतीला विचारलं गेलं होतं का? पंचायती राज 3 स्तरीय आहे, त्याचं नाव काय आहे? संविधानाचं पुस्तक माझ्या पिशवीतच आहे, नाव आहे स्थानीय स्वराज्य संस्था. तुमचं स्वराज्य आहे का या देशामध्ये? तेव्हा तिरंगा फडकावणं सोपं आहे हो, पण तिरंग्यातला हिरवा रंग कुठल्या धर्माचा नाहीये, तो तुमच्या शेतीचा रंग आहे, आणि ती वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही आज विवाहित अविवाहित मुलाला पैशाची मागणी करतात, मला तर वाटतं की तुमची जर शेतीच गेली, तुमचं जगण्याचं साधन गेलं तर किती काळ तुमचा पैसा टिकेल? कुठल्या लग्नात जाईल की घर बांधण्यात जाईल की कशात कर्ज चुकवण्यात जाईल, कोण जाणे? तुम्हीच जाणता.
आणि म्हणून आज तुम्ही खरोखर तुमच्या हातामध्ये जे आहे आणि ज्याच्या आधारावर तुम्ही इतके वर्ष दशकानुदक्ष जगत आलात, त्याचे तुम्ही अधिकारी आहात. गावातल्या जल जंगल जमिनीचे हे समजून तुम्हाला तुमची काय अपेक्षा आहे ती मागणी करायला. नर्मदा आंदोलनाचं कौतुक खूप झालं, पण 38 वर्ष लढावं लागलं. आणि एक व्यक्ती कोणी असे लढू शकते का? एकटे गुणवंत पाटील येऊन इथे धरण्यावर बसले तर काय पोलीस सुद्धा त्यांना बघायला येतील का? पोलीस आले म्हणजे तुमची ताकद त्यांना कळते. आपल्या हातात काहीही हत्यार घेण्याची गरज नाही. अरे जेल है कितनी लंबी चौड़ी देख लिया है देखे. तेव्हा आपली जी ताकद आहे ती एकजुटतेची आहे. जाती धर्माच्या पार तुम्ही आहात ना, की तुम्ही जातीवादी नाही ना? जाती धर्माच्या पार माणुसकी मानणारे कोण कोण आहेत त्यांनी हात वरती करा. वाह, हम सब फार सुंदर, फार सुंदर. तेव्हा आता लक्षात ठेवा की केवळ सत्यनारायणाच्या पूजेलाच आपल्या पत्नीला घेऊन नाही जायचं बरं का. ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे. कसली पूजा आहे? जल जंगल जमीन नदी या निसर्गाची पूजा आहे. आदिवासींचा तर तो देवासारखा धरती आबा होता बिरसा मुंडा. त्यांनी सांगितलं की टिकवून धरा. आज हे जर हिरवे व्हेंटिलेटर्स आहेत ना झाड, ही जर टिकली नाहीत तर कोरोनामुळे जितके लोक गेले त्याच्या 100 पटींनी लोक जास्त जातील. तेव्हा तुम्ही जे टिकवून धरलेलं आहे ते सर्वांच्या जगण्याचा आधार आहे. आता प्रश्न असा येतो की विकासाच्या नावाने जेव्हा एखादा प्रकल्प येतो, अचानक तुम्हाला कळतं की अरे ही आपली माता नदी माता लेंडी म्हणजे काय अगदी उंदराची लेंडी आहे का? हा छोटीशी आहे हो. नर्मदेला पाहून आलात आणि लेंडी नदी बघितली ना रस्त्यावरती तर अरे ही नदी आहे का नाला आहे असं वाटेल. पण त्या लेंडी नदीचं तुमचं जे नातं आहे ते तोडणार एक धरण बांधण्याचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाबद्दल सर्व माहिती घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जो तिडके भाऊंना आहे, जो तहसीलदारांना आहे, जो कलेक्टरना आहे, तो तुम्हाला सुद्धा आहे. आणि म्हणून आज जी चर्चा झाली त्याच्या आधी मोरे भाऊंनी, बालाजी भाऊंनी, डॉक्टर काब्दीजींनी जे जे मला पाठवलं ते सगळं तर घेऊन आलेलोच होतो आम्ही. मी काल आमची कोर्टाची केस लढली आणि कशी बशी 1 तास बस थांबवून बसमध्ये चढली आणि त्या सगळ्या बसमध्ये चढून हे जे वाचत आलो त्याच्या पलीकडे आज हे सांगायलाच हवं तुम्हाला की ज्या प्रकारे कलेक्टरांच्या ऑफिस मध्ये हे सगळं अधिकृत माहितीचं पुस्तक पत्रक सगळं खुलेपणाने पारदर्शितेने आम्हाला दिलं गेलं, याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि हे सगळं वाचताना अर्थात पूर्ण दुनियेच्या धरणाचा अभ्यास करणारे आम्ही आयुक्त होतो 12, विश्व बांध आयोगाचे सदस्य होते, तिथे धरण बांधणारे, धरणांना पैसे देणारे, विश्व बँक वाले सगळे होते, आंदोलनातर्फे मी होते. पण आम्ही दुनियेतल्या धरणांचा अभ्यास करून जो रिपोर्ट काढलेला आहे त्या रिपोर्टचा निष्कर्ष शेवटी असा आला, मोठी मोठी धरणं बांधणारे चीनचे 3 गॉर्जियस असो की पाकिस्तानचं तरबेला आणि मंगला असो, निष्कर्ष एक मताने असा आला की मोठ्या नद्यांवर मोठी धरणं सामाजिक आणि पर्यावरणीय नुकसान करतात, खूप काही परिणाम घडवतात, ज्याचा अभ्यास प्रकल्पाला मंजुरी देताना होत नाही आणि मग जे भुगतात. त्यामुळे आज अमेरिकेने 1951 धरणं तोडून नद्या खुल्या केल्या. युरोप खंडातल्या देशांनी मिळून 4000हून जास्त धरणं तोडून खुल्या केल्या. तुम्ही म्हणाल म्हणजे ताई तुम्ही धरण तोडायलाच आलात की काय? पण आपण सगळ्या दुनियेतलं समजून घेणं आवश्यक असतं. दुनियेचं तापमान वाढलंय त्यामुळे नद्यातलं पाणी बाष्पीभवन होऊन उडून जातंय, हिमालयचा बर्फ पिघळून खाली येतोय, हिमालयाच्या काठी उत्तराखंडच्या राज्यामध्ये पहाड धसतायत. जाऊन आले मी आता जोशीमठला, राहणं शक्य नाहीये तुमच्यासारख्या महिलांना. रडत रडत सगळ्या शेकडो महिला धरण धरून बसलेल्या आहेत.
कारण जंगल तोडलं आणि पहाड धसायला लागलेला आहे आणि तापमानामुळे बर्फ वितळायला लागलेला आहे. जे काही होतंय आजूबाजूला ते पाहिल्याशिवाय आपण विकास म्हणजे काय हे समजू शकत नाही, त्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकत. आणि मग आम्ही पण काही बोललो तर हे विकास विरोधी, हे राष्ट्र विरोधी, हे गुजरात विरोधी, हे अर्बन नक्षलवादी, अशा सगळ्या उपमा दिल्या जातात. पण मी तुम्हाला सांगते की सत्य परेशान होता है पण पराजित नाही होता है असं जे म्हणतात. त्यामुळे आपल्याला सुखच होतं सगळे असं नाही. पण आज नर्मदेमध्ये जे झालेलं आहे 38 वर्षाच्या संघर्षानंतर ते मी आज यांना सगळ्यांना सांगितलं आहे आणि कलेक्टरांना द्यायचं राहिलं म्हणून तिरके भाऊंच्या मार्फत त्यांनाही हे पाठवत. आज तुम्हाला सांगते की 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतर हजारो घरं ध्वस्त झाली. या वर्षी जे पाणी चढलं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये नर्मदा नदी एकदम खाली जाते आणि पावसाळ्यामध्ये एकदम वरती येते. दुष्काळ आणि पुराचं हे चक्र आज देशातल्या सगळ्या नद्यांमध्ये आहे. म्हणून ब्रह्मपुत्रेच्या काठची असो की केरळ मधल्या पेरियारच्या काठची असो, इडुकीच्या काठची असो की गोदावरीच्या काठची असो, एकेका ठिकाणी जे लोक भोगतायत ते सगळं समजून घेण्यासारखं आहे. निसर्गाशी खेळ हा खेळता कामा नये. म्हणून आज हे जे धरण पुढे गेलेलं आहे त्या धरणाची सगळी माहिती घेणं हे सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे की नाही? आहे की नाही? मग आता आम्ही जेवढी माहिती दिली गेलेली आहे त्याबद्दल आभार मानून आम्ही या धरणाला मिळालेली मंजुरी पत्र पाहू इच्छितो. सगळ्यात पहिला रिपोर्ट तयार होतो, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट DPR, त्याची आम्ही कॉपी मागतोय. 86 साली हे धरण पुढे न्यायचं ठरलं आणि मग तेलंगणा त्यावेळेला आंध्र प्रदेश होता त्यांच्यामध्ये करार झाला. हे सगळं असेल तर कराराची कॉपी द्या आम्ही म्हटलं. ही कॉपी आम्ही घेऊन आलो. आज या कॉपीचा सुद्धा अभ्यास चालू आहे. पण याच्या पुढे जाऊन आम्ही यांना प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्याची पूर्ण अजून उत्तरं सर्व सहमतीची अशी झालेली नाही. हे तिरके भाऊ तुम्ही पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असून जा. काय प्रश्न आहेत? लेव्हल्स, पाणी किती चढणार याच्या लेव्हल्स चुकीच्या लावल्या गेल्या म्हणून आज नर्मदेमध्ये जवळजवळ 15,000 घरं विस्थापित झाली, ध्वस्त झाली. आतलं पीक वाहून गेलं, चारा वाहून गेला. पण हे का झालं? एवढ्यासाठी झालं की त्या लेव्हल्स ज्या आधी लावल्या गेलेल्या होत्या त्या बदलून सरकारने खाली आणल्या आणि 16,000 कुटुंबांना तुम्ही बुडीत नाही, तुम्हाला पुनर्वसनाची काही गरज नाही असं म्हणून बाहेर. आणि ते बुडीत या वर्षी आलं. आणि ज्या वेळेला गेट खोलायचे होते, गेट कशाला ठेवतात? नुसती भिंतच बांधली असते की हो धरणाची. गेट एवढ्यासाठी ठेवतात की ज्या वेळेला पुरासारखं पाणी येईल आणि नर्मदेमध्ये तर वरतीच अजून 10 धरणं आहेत मोठी मोठी, तेव्हा एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं सगळं पाणी येतं. उपनद्यातून पाणी येतं, कुठून किती पाणी. आणि असं झालं आणि हे आता दरवर्षी काय 2-2 वर्षामध्ये तर येतच आहे. म्हणून कोल्हापूर बुडतं, सांगली बुडतं, रायगड बुडतं, चिपळूण बुडतं. तुम्हाला ऐकलंय? त्या सगळ्याचे रिपोर्ट्स बनवून आम्ही ह्या वर्षी ते पूर रोखलेलं आहे. परंतु हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला गेट उघडावी लागतात. पण सरदार सरोवरचे गेट्स पंतप्रधानांचा जन्मदिवस दुसऱ्या दिवशी साजरा करण्यासाठी त्यांनी उघडली नाहीत. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी उशिरा उघडली तोपर्यंत 100वरती गावं बुडवली होती. ध्वस्त झालं होतं सगळं. माणसंही काही गेली, हजारो मवेशी ढोरं गेली. आणि ध्वस्त झालेल्या घरांना शेवटी आम्ही सगळीकडे रस्ते चक्का जाम करून राहत तर दिली, पण अजून पुनर्वास देण्यासाठी संघर्ष चालू आहे. पण ज्या वेळेला ती घरं, ती गेट्स उघडली त्यावेळेला जे पाणी खाली गेलं गुजरातमध्ये, हे धरण खाली गुजरात, त्यावेळेला गुजरात मधल्या शहरातील हजारो घरं ध्वस्त झाली. भरूच आणि अंकलेश्वरची जे सगळे आता भेटायला आले होते त्या सगळ्यांना आता कळलेलं आहे की नर्मदा बचाव आंदोलनाच्याच बरोबर आपण लढल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि कच्छ आणि सौराष्ट्राचे लोक आले,
ज्यांच्यासाठी धरण बांधलं गेलं, इथेही काही लाभार्थी म्हणणारे आले असतील, जे देगलूरला पण आम्हाला भेटले. ते घाबरले असतील, अहो आमच्या आणखीन जमिनी घेणार विस्थापितांना देण्यासाठी. घाबरू नका, आम्ही तुमचं सुद्धा लाभाचं बोलतोय की कच्छला पाणी मिळणार होतं म्हणून एवढं मोठं धरण बांधलं एवढ्या मोठ्या नदीवरती. आणि किती गावं बुडीतात आली तुमची? 12 गावठाणं आणि 7 इतर गावं लेंडी प्रकल्पामध्ये, ज्यांच्या केवळ जमिनी जात आहेत, घर नाही जात. पण नुसत्या जमिनी काय, 1% सुद्धा कुठलीही संपत्ती बुडीतात आली असेल तर त्याला विस्थापिताचा दर्जा दिलाच पाहिजे. हे कायदेशीर कार्य आम्ही कलेक्टरांच्या पुढे मांडून आलोय आणि त्यांनाही ते मंजूरच दिसलं. पण नर्मदेच्या एका धरणामध्ये 245 गावं बुडीतात, विचार करा. आणि अशा प्रकारचं धरण बांधलं कच्छच्या शेतकऱ्यांसाठी, आणि कच्छला एकाही शेतकऱ्याला पाणी न देता तिथल्या मोठमोठ्या कंपन्यांना, ज्यांचं एकाचं नाव मी घेतलं, पण ए पासून सुरुवात केलं तर झेड पर्यंत जावं लागतं, आणि मोठमोठ्या काही शहरांना पाणी दिलं. तेव्हा अशी मोठमोठी धरणं खूप काही दावा करतात विकासाची, पण खरोखर कुणाचा फायदा होतो आणि कुणाचा नुकसान, याचा विचार करूनच शेवटी आज सगळीकडे लोक खूप प्रश्न उठवतायत, विरोध करतात. तुम्ही फार सामंजस्य दाखवलेलं आहे की धरणाला आमचा विरोध नाही, पण निदान आमचं आयुष्य तुम्ही सुरक्षित करा. बरोबर आहे ना? विस्थापितांचं जर आयुष्य सुरक्षित केलं नाही तर पुनर्वसन हा शब्द उच्चारता येणार नाही. पुनर्वसन म्हणजे आपण देवाची मूर्ती इथून तिथे प्रस्थापित करतो, प्रतिष्ठापना करतो, तसं नसतं. पुनर्वसन म्हणजे तुम्ही आज ज्या आधारावर जगताय त्यापेक्षा चांगलं जीवन तुम्हाला मिळावं, आज जे मांडलं गेलं ते. ही व्याख्या आहे पुनर्वसन. ही अगदी ह्या 2013 मधला जो कायदा झाला, ज्याच्यामध्ये आम्ही जीव पूर्ण ओतला, दिवस रात्र दिल्लीच्या मंत्रालयामध्ये बसून, कारण त्यावेळचं सरकार हे संवाद करणार होतं, जसे कलेक्टर आहेत तसे मंत्री होते. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ह्याचा उद्देश काय आहे. या कायद्याचा उद्देश आहे की इंग्रजांच्या पासून जो 1894चा कायदा चालू होता, ज्याच्यामध्ये बदल केवळ 1984 मध्ये झाला, त्या कायद्यामध्ये केवळ पैसा फेको तमाशा देखो हेच होत. इंग्रजांनी कधी पैशाशिवाय काहीच विचार केला नाही. आज व्हॉट्सअपवर कोणाकोणाचं गीत तुम्ही ऐकत असाल, पैसा बोलता है, पैसा बोलता है. आज अनेक तरुणांना असं वाटतं अरे पैसा आला की बस शेती काय करायची, मी एक बोलेरो खरेदी करीन. आणि बोलेरोचा ऍक्सिडेंट झाला की असं वाटतं अरे शेतीच करत असतो तर बरं झालं. आणि कोरोनामध्ये उद्योग बंद झाले तेव्हा मुलं परत आपल्या आई वडिलांच्या शेतीवर आली. हे देशातलं आजचं चित्र आहे. तेव्हा अशा प्रकारचा कायदा आहे म्हणूनच नव्हे तर घटनेमध्ये बाबासाहेबांनी आणि सर्वांनी मिळून जो जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्या जगण्याच्या अधिकारासाठी केवळ एक छप्पर नको आहे, केवळ पिण्याचं पाणी नको आहे, एक जगण्याचं साधन हवं आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे, शेती आहे, रोजगार आहे ना, आवास आहे, सर्व मूलभूत सुविधा पण आहे. तेव्हा पुनर्वास म्हणजे केवळ या गावातून तुम्ही चला तिथे बसा असं स्थलांतर नाही. नाहीतर तुम्ही पण ते स्थलांतरित मजूर 1700 किलोमीटर चालत गेले ना लॉकडाऊन मध्ये, त्यांना थांबवण्यासाठी आम्हाला उपोषणच करावं लागलं आणि मग एसटी सुरू झाल्या. असं स्थलांतरित करून तुम्ही मजूर बनणार हे शक्य नाही. तुम्ही मालक आहात आणि तुमचा अधिकार आहे संपूर्ण पुनर्वसन घेण्याचा. ते तुम्ही समजूनच हा संघर्ष करताय, म्हणून तुम्हाला सलाम. आज पुनर्वसन कुठल्या आधारावर करायचं, याच्यासाठी कायदे कुठले लावायचे. हा जो कायदा आहे तो भूसंपादनाचा कायदा आहे 1894चा, 1984 पर्यंत. पुनर्वसनाचा कायदा कुठला आहे त्याच्याबद्दलच आज आम्ही मुद्दा चालू केला. 1894 पासून कायदा होतच नव्हता, म्हणून आम्हाला खूप लढावं लागलं. नर्मदा पासून नंदीग्राम पर्यंत बंगालची लढाई,
ही कशी कशी झाली आता सांगत नसते. पण हा महाराष्ट्राचा कायदा सुद्धा इथल्या संघटनांच्या लढतीतून निर्माण झाला 1976 मध्ये. आणि नंतर 1999 पर्यंत याच्यामध्ये काही बदल झाले. आणि हा कायदा जो आहे, तुम्हा तरुण मुलांना मी आवाहन करते की तुम्ही यातलं एक एक वाक्य वाचा, समजून घ्या. तुम्ही व्हॉट्सअप पाहता म्हणजे व्हॉट्सअप, व्हॉट्स डाऊन पहा, धरातळावरती काय आहे ते पहा. आणि कायदा हा संविधानाच्या आधारावर असतो, म्हणून या कायद्याचा अभ्यास करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्याची शेती हिसकावून घेतली जाते, संपादित केली जाते, त्या संपादित शेतकऱ्याला सुद्धा किमान किती जमीन मिळाली पाहिजे हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि हाच कायदा आहे जो सांगतो की ज्या वेळेला एकांची जमीन घेऊन दुसऱ्यांना लाभ देण्यासाठी म्हणून प्रकल्प उभा राहतो, त्यावेळेला त्या प्रकल्पग्रस्तांना म्हणजे तुम्हा सर्वांना लाभार्थी जे क्षेत्र असतं त्यातली सगळी जमीन हिसकावून घेऊन नाही, त्यांनाही भूमिहीन करायचं नाही, त्यांचंही जीवन उद्ध्वस्त करायचं नाही, पण त्यांची इतकी जमीन असेल तर त्यातली इतकी घ्यायची आणि ती विस्थापिताला द्यायची. याचा सर्वाचा हिशोब आहे, या सर्वाचा तक्ता आहे. तुम्ही किती जणांनी हा कायदा पाहिलेला आहे, वाचलेला आहे? हात वरती करा बघू. तुम्ही रोज इथे साखळी उपोषणाला बसतात, तर गुणवंतरावांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. ज्या वेळेला आपण धरणावर बसतो, आमची सुद्धा अशी वर्षानुवर्ष धरणं चाललेली आहेत, त्यावेळेला ही एक संधी असते अभ्यास करण्याची, ही एक संधी असते आपला सगळा रेकॉर्ड तयार करण्याची, ज्याच्यासाठी आजच रात्रीपर्यंत आम्ही फॉर्म बनवणार आहोत. आणि प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण जे कदाचित त्यांच्याकडे असेल, कदाचित नसेल, कदाचित त्यांनी केलं असेल, ते तुम्हाला मंजूर नसेल. विवाद 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 फक्त मोर्चामध्ये करणं हे चालणार नाही. आपल्याला दोन्ही बाजूची कागदपत्र समोर ठेवून खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला करावं लागेल, दाखवून द्यावं लागेल. आहे मंजूर सगळ्यांना? मग एक विधवा बाई असो जी एकटी राहते आपल्या 2 मुलांबरोबर, ती पण कुटुंब प्रमुख होते, तिचा तेवढाच हक्क आहे जेवढा एखाद्या भावाचा शेतमालक म्हणून हक्क आहे. आणि शेतमालक बिल्डर्सच बांधतात का हो बिल्डिंग? आमचे निर्माण मजदूर बांधतात ना, कष्टकरी बांधतात ना, त्यांना कोणी बिल्डर म्हणत नाही. तू मजबूर, तू मजबूर नाही. मजदूरांवरती एक गीत आहे, मैं मजदूर मुझे देवों की बस्ती से क्या, अगणित बार धरा पर मैंने स्वर्ग बनाए. मजदूर स्वर्ग बनवतात, मोठमोठ्या उंच इमारती, हायवे, फ्लायओव्हर कोण बनतो? कोण काम करतात? मजदूर. ते मजबूर होता कामा नयेत, त्यांनी सुद्धा मजबूत होऊन लढाई लढली पाहिजे हे आपल्याला सुद्धा समजून घ्यावं. आणि म्हणून आपण जेव्हा हक्काचं म्हणतोय पुनर्वसनाच्या, त्यावेळेला केवळ जमीन मालिक शेतकऱ्यांचा तर हक्क आहेच, पण शेतमजुरांचा हक्क आहे, भूमिहीनांचा हक्क आहे. तुमच्या लेंडी नदीवरती मच्छीमार आहेत की नाही मला माहित नाही. आहेत? इथे आलेत कोणी? ते जाळ्यातच अडकून राहिले. आम्ही आमच्या नर्मदेवरच्या मच्छीमारांच्या 21 कोऑपरेटिव्ह सोसायट्या बनवल्या महाराष्ट्रामध्ये, 31 मध्य प्रदेशामध्ये. एकाच धरणाच्या जलाशयामध्ये या 50च्या वरती सोसायट्या आमच्या जीवनशाळेतून शिकून निघालेली अनेक मुलं चालवत आहेत. आमच्या महिला आज आली असती तर मला बोलूच दिलं नसतं, तीच बोलली असती श्यामा. आणि ह्यांचा संघ बनावून आम्ही सांगतोय की ठेकेदाराला पाय ठेवू देणार नाही. जहां जमीन डुबी हमारी, पाणी मछली कैसे तुम्हारी, ही आमची घोषणा. तेव्हा एक एक घोषणा म्हणजे अर्थपूर्ण असते. आणि ह्या सगळ्या 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 प्रकारच्या विविध व्यवसायांवरती जगणाऱ्यांचं पुनर्वसन हे ह्या कायद्याप्रमाणे तरी निदान झालंच पाहिजे होतं. किती झालं या कायद्याप्रमाणे आणि किती नाही झालं हे मला वाटतं तितके भाऊ तुम्हाला सुद्धा सर्वांना अभिजित राऊतजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं समजून घ्यावं लागेल. कारण एकाच प्रकल्पापुरती गोष्ट मर्यादित नाही. आणि मग तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये जे काही झालंय, आज त्या भाऊंनी सांगितलं की 1992 मध्ये जर तुम्हाला पहिली नोटीस आली होती तर 3 वर्षामध्ये तुमचं मुआवजा लागण्याचं काम पूर्ण झालं पाहिजे होतं. निदान मुआवजा जाहीर होण्याचं, ज्याची नोटीस तुम्हाला
12व्या कलमाखाली येते. एवढा तुमचा मुआवजा धराचा, एवढा विहिरीचा, एवढा झाडांचा, एवढा घरांचा, एवढा शेतीचा लागलेला आहे. या दिवशी आणि घेऊन जा. अशी नोटीस तुम्हाला आली होती का? अशी नोटीस आली नाही. तिरके भाऊ नोंद करा बरं का. मी जे म्हणते विहीर आहे त्या लोकांना कोरडवाहूचे पैसे, कोरडवाहूचे तुम्हाला जर विहीर घेत असाल तर कोरडवाहूचे घ्यावं लागेल. तेव्हा आपण आता थोडक्यात मी एवढंच सांगते की या एका कायद्याचा आधार धरून आपल्याला पुढची चर्चा करायची हे मंजूर आहे. याच्या बरोबरच इतर अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला ज्या वेळेला हे झालं आणि तुमच्या जमिनी घेतल्या, त्या जमिनी अशाच पडून राहिल्या. त्याच्यामध्ये काही वर्ष तुम्ही अडवल्यामुळे असेल असं कोणी म्हणेल, पण केवळ तेवढ्यामुळे नाही. तुम्ही धरण अडवलं ते पुनर्वसनाचं कार्य पूर्ण होण्यासाठी. ते आज पूर्ण झालंय का? खानापूर मध्ये जर 5 गावांचं पुनर्वसन आयोजित आहे तर कलेक्टर साहेब सत्यवादी बोलल्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी अगदी DRO देवकुळे मॅडम पर्यंत मंजूर केलं की अजून काम चालू आहे. आम्ही म्हटलं युद्ध स्तरावर काम झालं पाहिजे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन सारखं काही इथे युद्ध चाललंय का सरकार आणि जनतेमध्ये? तेव्हा तुम्हाला जर धरण पुढे न्यायचं असेल तर तुम्ही पुनर्वसन सुद्धा फार वेगाने केलं पाहिजे. जर प्रधानमंत्रींनी इथे यायचं ठरवलं ना, एका दिवसामध्ये रस्ता बनून जाईल, हायवे. आणि समृद्ध मार्ग ज्याचं नाव घेतलं जातं त्या मार्गासाठी आम्ही उभे राहिलो होतो शेतकऱ्यांच्या बरोबर. आणि त्यांनी सुनावणी पण चुकीच्या जागी घेतली होती. कायद्याने प्रकल्पग्रस्त क्षेत्रातच घ्यायला पाहिजे. त्यांनी टाउन हॉल मध्ये लागली होती, त्याला विरोध केला, ती टाकली. आणि मग त्यांनी 3 कोटी रुपये एका एकरचे जाहीर. आता तुम्ही म्हणाल बाप रे, आम्हाला पण 3 कोटी रुपये पाहिजे. असं कुठेही होतं म्हणजे कायद्याच्या पलीकडे दान धर्म या देशात काही कमी होतोय का? कंपन्यांच्या कर्ज माफ केली जातात. 40-40 लाख कोटींची कर्ज 8-9 वर्षामध्ये माफ केलेली आहेत. कर माफ करतात आणि शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही. संपूर्ण कर्ज एकदा माफ करा, पाटी कोरी करा आणि प्रत्येक पिकाचा योग्य भाव द्या. 1 रुपया खर्चाला निदान 1.5 रुपये द्या. मी आताच सकाळपासून सांगत आले काब्दे सरांना सुद्धा, त्यांच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तेव्हा, की बाबा ही जी बाटली आहे ना, ते आणावं ताई, बाटली आणा. यातलं का पाणी पित नाही आम्ही? अगदीच मजबूर झालं तर एखाद दिवशी काय. हे 55 पैसे लिटरनी कंपन्या पाणी विकत घेतात सरकारकडून. आणि किती रुपया लिटरचं पाणी विकतात? 1 बाटली. तेव्हा किती पटीने भाव मिळतो आणि किती पटींनी फायदा घेतात हे विचार करा. एकेका वस्तूचा जी कारखान्यात तयार होते आणि जी खुनातून घामातून रक्त गाळून तयार होते, ती फसल त्यांनी लोकांची पोट भरतात. गरीब गरीब स्टेशनवर आता गेलं ना की रेल्वे स्टेशनवर बघवत नाही बाजूला कसे पडलेल्या. आमच्या गरीब वस्त्यांमध्ये 5 किलो घेतलेल्या महिला सुद्धा तडपत असतात. किती 5 किलो किती दिवस पुरतात? 8 दिवस 10 दिवस. त्याच्या बरोबर तेल नाही. आणि आज दारू सस्ती है, तेल महंगा है. वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. अशा परिस्थितीमध्ये खरोखर कशावरती पैसे घातले जातात आणि कशावर घातले जात नाहीत. शेतकऱ्यांना जो अधिकाराने भाव मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपली सगळ्या शेतकऱ्यांची लढाई देशभरात चालू आहे. याच्याबद्दल तुम्हालाही आम्ही आश्वासित करतो. पण आज पुनर्वसनाचं हे सगळं कार्य करत असताना तुम्ही ज्या ज्या मागण्या करतायत त्या एक प्रकारे नर्मदेमध्ये मंजूर झालेल्या मागण्या आहेत. 5 एकर जमिनीचा कायदा ज्या नर्मदेतल्या सरदार सरोवर धरणासाठी, तो पण आंतरराज्य प्रकल्प, लेंडी पण आंतरराज्य प्रकल्प. आज तेलंगणाचेही अधिकारी येऊन बसलेले होते. ते घाबरत होते, ऐकत होते. त्यांनी पत्र दिलंय की तुम्ही धरण पुढे जाऊ देत नाही आहात महाराष्ट्रवाले, तर मग आम्ही कशाला तुम्हाला आता पैसे देत राहायचं. आम्ही दिले तितके दिले. तेव्हा सगळ्यांना सांगावं लागलं की अहो धरण थांबवणार नाही आहेत कायमचं, पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे पैसे कुठल्या कामासाठी येत आहेत
आणि आम्ही विचारलं की पुनर्वसनासाठी पैसे आहेत की नाही, सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हो फंड आहे. मग खानापूरचं असो की इतर असो, हे काम अत्यंत गतिमानतेने झालं. पण त्याच्या पलीकडे तुम्ही जे घालवलंय, तुमचं जे हिसकावून घेतलं गेलंय, मी हिसकावून शब्द म्हण, कारण स्वेच्छेने दिलंय का तुम्ही, अनिच्छेने द्यावं लागलेलं आहे. एक नोटीस द्यायची आणि काढून घ्यायचं. मी तर म्हणेन की त्यावेळेला ब्रिटिशांचा खजाना लुटणारे आंदोलनकारी होते की नाही स्वातंत्र्य चळवळीत, कंट्या मामा होता आदिवासी, तो ब्रिटिशांचे खजाने लुटायचा आणि कंट्या बिल सगळ्या गरिबांना वाटायचा. आज तो असताना तर अडाणी अंबानींना लुटून त्यांनी गरिबांना वाटून दिला, पण आज असं कोणी नाहीये ना. पण निदान आपला अधिकार तर तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून आता तुम्ही जी मागणी करता आहात त्याच्याबद्दल पुढची चर्चा होणं आवश्यक आहे. हे कलेक्टरांनीही मान्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तुम्ही मागणी करताय 30 लाख रुपये हेक्टरची, जी बरोबर हेक्टर बोला आम्हाला नर्मदेत सुद्धा 30 लाख रुपये हेक्टर सुप्रीम कोर्टाने मंजूर केले. आधी 5.5 लाख रुपये 2 हेक्टरना देत होते, आता 60 लाख रुपये 2 हेक्टरचे सुप्रीम कोर्टाने मंजूर केले. पण कुणाला मिळाले ते, ज्यांनी पैशाला हात लावला नव्हता त्यांना. आता तुमचा असा प्रश्न आहे की तुम्ही मुआवजा घेतलात आणि हायकोर्टापर्यंत 40% वाढ मिळाली, मग तो तुम्ही घेतलात. हे सगळं जे झालेलं आहे त्याचा एकत्रित विचार करून तरी सुद्धा काय मिळू शकतं याचा एकत्रित संवाद करून निर्णय घेणं हेच तुमचं आता कर्तव्य आहे. बरोबर आहे. आणि कुटुंब कोणाला मानायचं. आज मी तुम्हाला म्हटलं की ज्यांच्या केवळ जमिनी जात आहेत ते सुद्धा विस्थापितच. घर गेलं तरच विस्थापित असं नाही, बाधित शब्द वापरा पाहिजे तर. पण ज्याचा केवळ विहीर जाते, ज्याची केवळ झाडं जात आहेत, ज्याचं केवळ शेत जात आहे, तो सुद्धा बाधित आहे कायद्याच्या व्याख्येप्रमाणे. आणि म्हणून हा कायदा आणि हा कायदा या दोन्ही कायद्यांच्या आधारावरती आता आपल्याला मागण्या करायच्या तुम्ही केलेल्या आहेत, त्याच्यावर चर्चा करून घ्यायची आणि निर्णय करायचा. मंजूर आहे. आणखीन मी याच्या खोलात जात नाही, पण या कायद्यात सुद्धा ज्याची जमीन हिसकावून घेणार, भूसंपादित होणार, त्याच्यासाठी किमान जमीन द्यायचं प्रावधान आहे. आणि या कायद्यात सुद्धा जर दलित असेल, आदिवासी असेल तर 2.5 एकर आणि इतर सर्वांना सिंचाई प्रकल्पामध्ये किमान 1 एकर द्यायलाच हवी असं प्रावधान आहे. आणि मुआवजा द्यायचा असेल तर चालू जो मुआवजा आहे त्याच्या 4 पटींनी द्यायला पाहिजे. म्हणून कालव्यांसाठी ज्या जमिनी घेतल्या जात आहेत तिथे अनेकांना 4 पटींनी मुआवजा मिळालेला आहे, तर तो ह्या कायद्याप्रमाणे मिळाला. पण हा कायदा तेव्हाच लागू होणार 15,000 पैकी 11,000 हेक्टर हे या कालव्यातून होणार आणि बाकीचं भूजलाच्या भरणातून होणार. तुम्ही मला सांगा, आपापल्या शेतामध्ये शेततळ बांधलं तर शेतात जेवढं पाणी पडतं त्याचं भूजलन तुमच्याच शेताच्या खालच्या भूजलामध्ये होईल आणि ती तुमचीच संपत्ती राहील. पण हे शेतकरी करत नाहीत आणि दुरून कुठून तरी पाणी माझ्या शेतात येईल, माझ्या घरात येईल, हर घर हर जल हर नल असं आम्ही योजना घेऊ असं मानतात, ते सुद्धा चुकीचं आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने आपला विकास कसा करायचा, जल नियोजन कसं करायचं हे पण शिकायला पाहिजे. पण आता याच्या पुरतं तुम्हाला एवढंच सांगते की अशा प्रकारे सर्व पुनर्वसनाची योजना बनवायची आणि मग मंत्रालयामध्ये मी तर म्हणेन की अधिकारी आणि आपण मिळून सर्व सहमतीने प्लॅन ठेवू शकतो आणि मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आले शकतात, हो की नाही. आणि आपण तिथे मग त्या चर्चेतून न्याय मिळवू शकतो. तेव्हा एक लक्षात ठेवा माझ्या भावांनो, आता आम्हाला थांबायलाच पाहिजे. पण आपण अशा प्रकारे व्यवस्थित संघर्ष आणि संवाद, कुठल्या गावाचं 10 किलोमीटरवर झालंय, पण त्यांची जर इथेच जमीन सुटलेली असेल तर 8 किलोमीटरच्या आतमध्येच व्हायला पाहिजे अशी तरी निदान आहे. पण जवळ जर जमीन असेल तर तिला प्राधान्य द्यायला पाहिजे. हे सगळं पुनर्वसनाच्या नियोजनाचं काम आहे, ज्याच्यात ग्रामसभेचा सहभाग पाहिजे आणि तुमचा सर्वांचा सहभाग. हम हमारा हक मानते हैं तो लढेंगे, जीतेंगे की हारेंगे, जे वाटेल ते खरं बोला. हाँ, लढेंगे, लढे हैं, जीते हैं, लड़ रहे हैं.
साथीनो तुम्ही या सर्वांचे आव्हान म्हणून अध्यक्षांच्या परवानगीने आजची सभा संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मुद्दा तुमच्या कानामध्ये गुणगुणायचा आहे मला. रेतीच्या खाणी चालल्यात की नाही? रेतीच्या खाणी मंजुरी शिवाय चालल्या असतील, मशिनी नदीमध्ये उतरत असतील तर त्या बेकायदेशीर आहेत. आणि रेतीच्या खाणी राहिल्या तर नदी सुकून जाईल, तुमचं धरण कोरडं पडून राहील, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा त्याची केस आम्ही लढले, आम्ही जिंकलोय. आमच्या हातात ऑर्डर्स आहेत, मी सगळं तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही युतीने आवाज उठवा.